आणि रवींद्र चव्हाण जे काही करत होते ते त्यांचं पक्षकार्य करत होते आणि त्यांनी पक्षाचा जो प्रामाणिक शिलेदार असतो त्याप्रमाणे त्यांनी नगरपालिका, नगर परिषदा, पंचायती यांच्या निवडणुकांमध्ये स्वतःची नव्हे तर पक्षाची भूमिका मांडून एक खमकेपणा दाखवून दिलेला होता। त्यावेळी त्यांनी निलेश राणेंना अंगावर घेतलं। निलेश राणेंनी मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप करत एक वावटळ उठवली होती, पैसे पकडले होते, रोख रक्कम पकडली होती, मतदार याद्यांमधले घोळ त्यांनी दाखवले होते। भाजपची प्रतिमा जेवढी डागाळली जाईल तेवढी डागाळली गेली होती या सगळ्या दरम्यान, पण त्यालाही पुरून उरले रवींद्र चव्हाण आणि त्यांनी या निवडणुका त्यांना हव्या त्या पद्धतीने हव्या तशा स्वतःच्या साच्यात मोल्ड करून घडवून आणल्या। आता त्याचे जे काही निकाल येणार आहेत ते 21 तारखेला येतीलच आपल्यासमोर। पण रवींद्र चव्हाणांचा जो काही कार्यभाग आहे त्या कार्यभागाचा पहिला टप्पा संपलेला आहे, एक अवतार संपलेला आहे, आता ते दुसऱ्या अवताराच्या मागे लागलेले। त्यापूर्वी त्यांना शिंदेंशी बसून बोलून, त्याच्याही आधी निलेश राणेंना ते भेटलेले आहेत, त्यांच्यातही दिलजमाई झालेली आहे। रवींद्र चव्हाण माझे मोठे बंधू आहेत, निलेश राणे बोलून मोकळे झाले। त्यामुळे आता हा सगळा वाद संपलाय का, हे जे काही पेल्यातलं वादळ होतं ते शमलंय का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लवकरच मिळतील। पण शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांच्यात जी काही बैठक झाली नागपूरमध्ये, त्यानंतर महानगरपालिका निवडणुका एकत्रित लढण्याची घोषणा केली गेली, याचाच अर्थ असा होतो की कुठेतरी मांडवली झालेली आहे।